नमस्कार. या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण डिपार्टमेंटल PSI पूर्वपरीक्षा 2017च्या प्रश्नपत्रिकेतील इंग्रजी या घटकाबद्दल चर्चा करणार आहोत. डिपार्टमेंटल PSI पूर्वपरीक्षा ही एकूण 100 गुणांसाठी असते. या 100 गुणांच्या पैकी मराठी व्याकरणासाठी 25 गुण आहेत, इंग्रजी व्याकरण 25 गुण आणि GS 50 गुण अशी 100 गुणांची प्रश्नपत्रिका असते. अर्थात संपूर्ण प्रश्नपत्रिकेचा विचार करत असता इंग्रजी हा विषय अतिशय निर्णायक ठरतो. अर्थात यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाची थोडीशी धास्तीसुद्धा असते. बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की हा विषय खूप कठीण आहे, त्यामुळे दुर्लक्ष केलं जातं. पण जर आपण मागील रिझल्ट पाहिले तर लक्षात येतं की इंग्रजी विषय जोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत पूर्वपरीक्षा क्लिअर करणं कुठे ना कुठेतरी थोडंसं त्रासदायक ठरतं. म्हणजे जर आपल्याला ठामपणे पूर्वपरीक्षा क्लिअर करायची आहे, ती पूर्वपरीक्षा क्रॅक आपल्याला झालीच पाहिजे अशी जर आपल्याला तयारी करायची आहे, तर त्यासाठी आपल्याला इंग्रजी ह्या विषयाची तयारी करणं क्रमप्राप्त ठरतं. या व्हिडिओ लेक्चर्सच्या माध्यमातून आपण इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप, 2017च्या परीक्षेमध्ये विचारले गेलेले प्रश्न आणि त्याचबरोबर आपण तयारी कशी करावी याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत. अर्थात या प्रश्नपत्रिकेमध्ये जो 25 गुणांचा इंग्रजी व्याकरणचा घटक आहे, हा घटक ग्रामर, व्होकॅब्युलरी आणि कॉम्प्रेन्शन अशा 3 घटकामध्ये विभागलेला दिसून येतो. यामध्ये कॉम्प्रेन्शनवर तुम्हाला 5 प्रश्न विचारले जातात. कॉम्प्रेन्शन याचा अर्थ एक उतारा दिला जातो आणि उतार्याखाली तुम्हाला 5 प्रश्न दिले जातात. या 5 प्रश्नांमध्ये पण तुमच्या लक्षात येईल की 3 प्रश्न हे अर्थात प्रश्न विचारलेले होते की जे डायरेक्ट उतार्यावरल्या माहितीवर आधारित होते आणि त्यातले 2 प्रश्न जे आहेत हे व्होकॅब्युलरीवर होते. अर्थात सिनोनिम्स आणि अँटोनिम्स, समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्दावर 2 प्रश्न विचारले होते. म्हणजे 3 प्रश्न हे तुम्हाला प्रश्न विचारला होता, उतार्यातून शोधून काढायची होती आणि 2 प्रश्न व्होकॅब्युलरीवर होते. त्यातला एक सिनोनिम्स म्हणजे समानार्थी शब्दावर होता, एक अँटोनिम्स विरुद्धार्थी शब्दावर होता. अर्थात त्या ठिकाणी सिनोनिम्स आणि अँटोनिम्स जे शोधायचे होते हे तुम्हाला त्या वाक्यातील उतार्याच्या अनुषंगाने शोधायचे होते. त्याच्यामुळे त्या उतार्याचं वाचन करणं त्यासाठी खरं तर क्रमप्राप्त होतं. त्यानंतर उरलेले जे 20 प्रश्न आहेत त्यापैकी 17 प्रश्न हे व्याकरणावर विचारलेले होते आणि 3 प्रश्न हे व्होकॅब्युलरी शब्दसंग्रह या घटकावर विचारलेले होते. म्हणजे आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की व्याकरण हा घटक तसं पाहिलं तर अतिशय महत्त्वाचा आहे. व्होकॅब्युलरीवर 3 आणि 2 5 प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे व्होकॅब्युलरीचा अभ्यास करणं गरजेचं आहे. व्होकॅब्युलरी या घटकाकडे दुर्लक्ष करू शकत नाही, कारण काही प्रश्नपत्रिकांच्या मध्ये हे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. म्हणजे 5 किंवा 5 पेक्षा जास्तही प्रश्न व्होकॅब्युलरीवर विचारले जाऊ शकतात. त्यामुळे त्या घटकाचा अभ्यास करणंही गरजेचं आहे. ग्रामरच्या प्रश्नांचं स्वरूप बघता थोडंसं जे बदललेलं स्वरूप आहे ते लक्षात घ्यावं लागेल. कारण डिपार्टमेंटल PSIच्या अगोदरच्या प्रश्नपत्रिका म्हणजे अगदी 98 पासूनच्या तुम्ही सर्व प्रश्नपत्रिका पाहिल्या 2013 पर्यंत, तर त्यामध्ये विचारले गेलेले जे प्रश्न आहेत हे अगदी बेसिक इंग्लिश ग्रामरवर विचारलेले होते. म्हणजे जे ग्रामर आपण शालेय स्तरावर अभ्यासतो त्या व्याकरणावरच ते प्रश्न विचारलेले होते. पण 2017ची प्रश्नपत्रिका जर आपण पाहिली किंवा 2016ची प्रश्नपत्रिका, तर हे स्वरूप थोडंसं बदललेलं आहे हे आपल्या लक्षात येतं. तर ते बदललेलं स्वरूपसुद्धा आपल्याला विचारात घेणं गरजेचं आहे. आता यामध्ये पहिला प्रश्न आहे, आयडेंटिफाय द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाईन पार्ट. एव्हरी मॉर्टल हॅज टू पे द डेट ऑफ नेचर 1 डे. आता यामध्ये काय म्हटलं, आयडेंटिफाय द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाईन पार्ट, अधोरेखित भागाचं योग्य अर्थ शोधा. आणि एव्हरी मॉर्टल म्हणजे मनुष्य, अर्थात मॉर्टल्स ॲडजेक्टिव्ह म्हणून वापरला त्याचा अर्थ मर्त्य असा होतो. आणि तिथे एव्हरी मॉर्टल याचा अर्थ प्रत्येक माणूस किंवा प्रत्येक व्यक्ती म्हणजे जी कधी ना कधीतरी मरणार आहे असा प्रत्येक घटक. मग त्याच्यामध्ये व्यापक अर्थाने तो शब्द वापरला आहे, फक्त माणूस असा नव्हे तर साहजिकच जे काही प्रत्येक सजीव आहेत जे कधी ना कधीतरी मरणार आहेत त्यांना हॅज टू पे द डेट ऑफ नेचर 1 डे. निसर्गाचं ऋण फेडावं लागतं, एक ना एक दिवस निसर्गाचं ऋण फेडावं लागतं असं त्यामध्ये म्हटलेलं आहे, टू पे द डेट ऑफ नेचर. आणि मग ऑप्शन दिलेले आहेत, टू बिअर द एक्सपेन्सेस, टू डाय,
टू फेस डिफिकल्टीज, टू रिटर्न हिज मनीज. तर यामध्ये लक्षात घ्या की टू पे द डेट ऑफ नेचर ही इडियम आहे. इडियम म्हणजे वाक्प्रचार. वाक्प्रचार याचा अर्थ काय की असा शब्दसमूह की ज्याचा शब्दशः अर्थ आपण नाही घेत, तर त्याच्यातून मेटॅफोरिकल मिनिंग घेतो, रूपकात्मक अर्थ घेतो. तर यामध्ये टू पे द डेट ऑफ नेचर, निसर्गाचं ऋण फेडणं म्हणजे काय, प्रत्येक, आता यामध्ये तुम्हाला एक सिग्नल वर्ड आहे मॉर्टल, म्हणजे जो कधी ना कधीतरी मरणार आहे, बरोबर. मर्त्य घटकाला निसर्गाचं ऋण फेडावं लागतं, म्हणजे त्या निसर्गात परत मिसळावं लागतं असा अर्थ घ्यायचा आहे. म्हणजेच त्याचा अर्थ होतो टू डाय. अर्थ काय होतो, टू डाय. आता यामध्ये लक्षात ठेवा, ह्या इडियम्स थोड्याशा लक्षात घेणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट, इडियम्सला आपण वाक्प्रचार असं म्हणतो, त्यांचा शब्दशः अर्थ घेतला जात नाही. म्हणजे इथे जर बाकीचे अर्थ बघितले, टू बिअर द एक्सपेन्सेस, टू फेस डिफिकल्टीज, टू रिटर्न हिज मनीज, तर याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की ह्या पहिल्या ऑप्शनमध्ये एक्सपेन्सेस किंवा दुसऱ्या ऑप्शनमध्ये मनी हे शब्द आहेत, ते डेटच्या संबंधी आहेत. असे ऑप्शन्स उत्तरं असू शकत नाहीत. त्याच्यानंतर टू फेस डिफिकल्टीज, तर याच्यामध्ये पण टू फेस डिफिकल्टीज त्याचा कुठेही संदर्भ लागत नाही, म्हणून ते उत्तर असू शकत नाही. त्याचं उत्तर काय असणार आहे, टू डाय. अर्थात टू डायच्या अर्थाची डिपार्टमेंटल PSIच्या अगोदरच्या प्रश्नपत्रिकेमध्ये पण बरीच वाक्य विचारलेली आहेत. त्याच्यामध्ये ॲट लास्ट हिज फादर किक द बकेट असं एक वाक्य विचारलेलं होतं. टू किक द बकेट, टू किक द बकेट ही जी इडियम आहे त्याचाही अर्थ टू डाय असा होतो. किंवा MPSCला अजून टू गिव्ह अप द घोस्ट ही एक इडियम विचारलेली होती, तर याचाही अर्थ टू डाय असा होतो. तर अशा पद्धतीने हा इडियमवर असलेला प्रश्न होता. याचं उत्तर काय असणार आहे, टू डाय हे त्याचं उत्तर असेल. फक्त याच्यामध्ये लक्षात ठेवा की इडियम ही संकल्पना समजून घेणं गरजेचं आहे की त्यामध्ये शब्दशः अर्थ घ्यायचा नाही, रूपकात्मक अर्थ घ्यायचा आहे. त्यामुळे पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, टू डाय असं पहिल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. दुसरा प्रश्न तुलनेने सोपा आहे. दुसऱ्या प्रश्नामध्ये प्रश्न आहे, व्हॉट डज द अंडरलाईन मॉडल ऑक्झिलियरी सजेस्ट. मॉडल ऑक्झिलियरी याचा अर्थ अभिवृत्तीदर्शक सहाय्यकारी क्रियापद. अभिवृत्तीदर्शक सहाय्यकारी क्रियापद इंग्रजीमध्ये एकूण 13 आहेत. शाल विल, कॅन कुड, मे माइट, मस्ट, शूड, वूड, ऑट टू, यूज टू, निडंट आणि डेअरंट यासारखी जी सहाय्यकारी क्रियापद आहेत. तर याच्यामध्ये वाक्य कसं दिलंय, यू कॅन गो नाऊ, तू आता जाऊ शकतोस. तू आता जाऊ शकतो, शकतो अशा अर्थाने कॅन वापरलाय. आणि प्रश्न आहे, व्हॉट डज द अंडरलाईन मॉडल ऑक्झिलरी सजेस्ट. अधोरेखित केलेलं जे मॉडल ऑक्झिलरी कॅन हे आहे, हे काय सुचवतं असं विचारलंय, काय दर्शवितं. तर साहजिकच यू कॅन गो नाऊ याचा अर्थ तू जाऊ शकतो, म्हणजे यू आर परमिटेड टू गो नाऊ, तुला जाण्याची आता परवानगी दिलेली आहे अशा अर्थाने वापरलेला आहे. त्यामुळे ते असणारा कॅन जो आहे तो परमिशन दर्शवतोय. अर्थात कॅनचा उपयोग आपण ॲबिलिटीसाठी सुद्धा करतो. ॲबिलिटीसाठी सुद्धा करतो, म्हणजे ही कॅन रन फास्ट, तो वेगात धावू शकतो, तर ती ॲबिलिटी झाली. पॉसिबिलिटीसाठी पण करू शकतो, इट कॅन बी ट्रू, हे खरं असू शकतं, ही पॉसिबिलिटी झाली. रिक्वेस्ट करताना सुद्धा आपण कॅनचा वापर करतो. कॅन यू प्लीज शट द डोअर, कॅन यू प्लीज हेल्प मी अशी वाक्यरचना असेल तर ती रिक्वेस्टसाठी वापरलं जाईल. म्हणजेच अर्थात परमिशन, पॉसिबिलिटी, ॲबिलिटी, रिक्वेस्ट याच्यात कॅन सजेस्ट करत असतं. पण वाक्यानुसार काय आहे, यू कॅन गो नाऊ, तू आता जाऊ शकतो, तू आता जाऊ शकतो, म्हणजे हे परमिशन देताना विचारलं. जनरली लक्षात ठेवा, परमिशन विचारताना आपण मे आय गो नाऊ असं विचारतो, कारण ती फॉर्मल परमिशन असते. पण बॉस तुम्हाला असं म्हणू शकतो की यू कॅन गो नाऊ, तू जाऊ शकतो. यू मे गो नाऊच्या ऐवजी तो काय म्हणू शकतो, यू कॅन गो नाऊ. त्यामुळे ते परमिशनसाठी काय वापरलेलं आहे, कॅन वापरलं आहे. त्यामुळे ह्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, कॅन असणार आहे. पुढे, सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कंप्लीट द सेंटेन्स मिनिंगफुली. सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कंप्लीट द सेंटेन्स मिनिंगफुली. प्लान्स मे डॅश ड्यू टू इनसफिशियंट फंड्स. बघा, प्लान्स मे डॅश ड्यू टू इनसफिशियंट फंड्स. आणि तुमच्या लक्षात येईल की ते जे चारही ऑप्शन आहेत, पहिला ऑप्शन आहे फॉल आउट, दुसरा आहे फॉल अपार्ट, तिसरा फॉल ऑफ, चौथा फॉल थ्रू. अर्थात ही जी सर्व आहेत ही फ्रेझल वर्ब्स आहेत. काय आहेत सर्व, फ्रेझल वर्ब्स. कशाला फ्रेझल वर्ब्स म्हणतो,
verbs plus preposition or adverb. verb plus preposition or adverb. preposition किंवा adverb जर क्रियापदानंतर आला असेल तर त्याला आपण फ्रेझल वर्ब असं म्हणतो. वर्ब्स प्लस प्रिपोजिशन्स और ॲडवर्ब्स. जर एक क्रियापदांच्या नंतर प्रिपोजिशन्स येत असतील, ॲडवर्ब्स येत असतील तर त्यांना फ्रेझल वर्ब्स असं म्हटलं जातं. तर या ठिकाणी हे फॉलची फ्रेझल वर्ब्स दिलेली आहेत. तर आता ह्या प्रत्येकाचा अर्थ काय होतो लक्षात ठेवा. आता साहजिकच टू फॉल म्हणजे पडणे हे आपल्या पटकन लक्षात येतं. पण फॉल नंतर जर प्रिपोजिशन्स वापरली किंवा ॲडवर्ब वापरली तर मात्र त्याच्या अर्थामध्ये बदल होतो. अर्थात प्रिपोजिशन आणि ॲडवर्ब म्हणून वापरले जाणारे शब्द सेमच असतात, फक्त पुढे नाऊन प्रोनाऊन आलेले की आहे किंवा नाही त्याच्यावरून आपण ते प्रिपोजिशन आहे की ॲडवर्ब आहे हे आपण ठरवत असतो. तर याच्यामध्ये बघा प्लॅन्स मे डॅश ड्यू टू इनसफिशियंट फंड्स. वाक्य वाचल्या आपल्या लक्षात येतं की योजना अपयशी ठरू शकतात. कशामुळे? अपुऱ्या निधीमुळे. आता अपुऱ्या निधीमुळे योजना अपयशी ठरू शकतात असा अर्थ आहे. मग या चारपैकी कोणता फ्रेझल वर्ब निवडावा लागेल हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे. तर त्यातलं पहिलं आहे फॉल आउट. आता फॉल आउटचा एक अर्थ काय होतो? आवर हेअर्स और टीथ फॉल आउट. बरोबर, आपले आवर हेअर और टीथ फॉल आउट, आपले केस आहेत किंवा आपले दात आहेत तर ते बऱ्याचदा पडतात, त्यावेळेला आपण फॉल आउट वापरतो. त्याचबरोबर आय फॉल आउट माय फ्रेंड असं म्हटलं तर आय अर्ग्यू विथ माय फ्रेंड किंवा आय कॉरल विथ माय फ्रेंड. टू अर्ग्यू अशा अर्थाने फॉल आउट हे फ्रेझल वर्ब वापरलं जातं किंवा टू कॉरल अशा अर्थाने वापरलं जातं. तर इथे प्लान्स मे फॉल आउट असं आपण म्हणू शकत नाही कारण इथे कुठेही अर्ग्यूचा संबंध नाही आहे. दुसरा आहे फॉल अपार्ट. हे समजा आवर फर्निचर इज फॉलिंग अपार्ट. याचा अर्थ काय होतो? टू फॉल अपार्ट मीन्स टू ब्रेक इन टू पीसेस. टू ब्रेक इन टू पीसेस म्हणजे तुकडे तुकडे होणे. टू फॉल अपार्टचा अर्थ काय होतो? टू ब्रेक इन टू पीसेस, तुकडे तुकडे होणे. एखादी गोष्ट मोडकळीस येणे, बंद पडणे. म्हणजे समजा फॅक्टरी इज फॉलिंग अपार्ट असं म्हटलं तर द फॅक्टरी इज फॉलिंग अपार्ट याचा अर्थ कारखाना आता बंद पडण्यास आला आहे. अशा पद्धतीने आपण की नॉट वर्किंग प्रॉपरली अशा अर्थाने सुद्धा फॉल अपार्ट ही फ्रेझल वर्ब वापरतो. त्याच्यानंतर फॉल ऑफ. फॉल ऑफचा अर्थ होतो थोडक्यात टू रिड्यूस, टू डिक्रीज द क्वांटिटी, टू रिड्यूस और टू डिक्रीज द क्वांटिटी किंवा टू बिकम लेस इन नंबर, टू बिकम लेस इन क्वांटिटी अशा अर्थाने आपण फॉल ऑफ हे फ्रेझल वर्ब वापरतो. तर फॉल थ्रू जे आहे हे मात्र आपण साहजिकच या ठिकाणी अगदी परफेक्ट बसणार आहे. फॉल थ्रूचा अर्थ होतो टू फेल, अपयशी ठरणे. फॉल थ्रू याचा अर्थ टू फेल किंवा फॉल थ्रूचा अर्थ टू फेल किंवा और नॉट टू हॅपन, न घडणे अशा अर्थाने आपण फॉल थ्रू वापरतो. त्यामुळे इथे काय होईल? प्लान्स मे फॉल थ्रू ड्यू टू इनसफिशियंट फंड्स. पुरेशा निधी अभावी योजना अपयशी ठरू शकतात. काय वापरलं जाईल? फॉल थ्रू वापरलं जाईल. त्याच्यानंतर तर पुढच्या प्रश्नाकडे वळू. तर लक्षात आले सर्वांच्या की फ्रेझल वर्ब याचा अर्थ वर्ब प्लस प्रिपोजिशन्स और ॲडवर्ब्स. एखाद्या क्रियापदानंतर जर एखादं क्रियापद आहे त्या क्रियापदानंतर शब्दयोग्य अव्यय किंवा क्रियाविशेषण आलं तर त्याला आपण फ्रेझल वर्ब म्हणतो. फ्रेझल वर्बमुळे त्याच्या अर्थामध्ये बदल होतो. तर या फ्रेझल वर्बचा अभ्यास तुम्हाला करावा लागेल. यामध्ये पण महत्त्वाचं लक्षात ठेवा की जी महत्त्वाची क्रियापद आहेत त्या क्रियापदांच्याच फ्रेझल वर्ब परीक्षेला विचारल्या जातात. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर तुमच्या अगोदरच्या प्रश्नपत्रिकेमध्ये टू लुक, टू टेक, टू गिव्ह यासारख्या ज्या फ्रेझल वर्ब आहेत त्या विचारलेल्या आहेत. त्यामुळे जे महत्त्वाची क्रियापद आहेत त्यांच्या फ्रेझल वर्ब जर तुम्ही केल्यात तरीसुद्धा तुम्ही या प्रश्नांची उत्तरं लिहू शकता. पुढचा प्रश्न आहे तोही अर्थातच व्होकॅब्लरीवर आधारित आहे. चूज द करेक्ट वर्ड. हिज हँडरायटिंग इज नॉट. त्याचं अक्षर. आता अक्षर आहे तर अक्षर काय असू शकतं? अक्षर चांगलं असू शकतं, वाईट असू शकतं. म्हणजे वाचता येऊ शकतं, वाचता न येऊ शकतं. आणि त्याच्यामुळे लक्षात ठेवा याचं उत्तर हा पहिला ऑप्शन असणार आहे. कारण लिजिबलचा अर्थ काय होतो? दॅट कॅन बी रेड. लिजिबलचा अर्थ काय होतो? दॅट कॅन बी रेड. जे आपल्याला वाचता येतं त्याला काय म्हटलं जातं? लिजिबल. लिजिबल मीन्स दॅट कॅन बी रेड. त्यामुळे हिज हँडरायटिंग इज नॉट लिजिबल. त्याचं हँडरायटिंग आपल्याला वाचता येत नाही. अर्थात हे लिजिबलचं अपोजिट वर्ड आहे इलिजिबल.
इलिजिबल मीन्स दॅट कॅनॉट बी रेड, अवाचनीय. जे वाचता येत नाही त्याला आपण इलिजिबल असं म्हणतो. जे वाचता येतं ते लिजिबल. अर्थात इथे हिज हँडरायटिंग इज नॉट लिजिबल, त्याचं अक्षर वाचता येत नाही. त्यामुळे आपल्याला इथे नॉट असल्यामुळे नॉट बरोबर आपण इलिजिबल नाही वापरू शकत आणि ऑप्शनमध्येही तो नाही दिला. ऑप्शनमध्ये असता तर तुम्ही वापरला असता. उत्तर काही लिजिबल येईल. पुढचं आहे इलिजिबल. इलिजिबल याचा अर्थ अर्थात वर्थ. इलिजिबल हा जो शब्द आहे तो थोडक्यात मराठीमध्ये आपण त्याला पात्र असं म्हणतो. बरोबर. पात्र म्हणजे काय, तर एखादा क्वालिफाईड असेल एखाद्या पोस्टसाठी तर त्याला आपण इलिजिबल असं म्हणतो, किंवा सुटेबल असेल एखाद्या पोस्टसाठी. म्हणजेच थोडक्यात इफ द पर्सन इज सुटेबल और ही हॅज अ क्वालिफिकेशन टू डू सर्टन जॉब, तर त्याला आपण इलिजिबल असं म्हणतो, पात्र असं म्हणतो. अर्थात ह्या इलिजिबलचा अपोजिट वर्ड होतो इनइलिजिबल. इनइलिजिबल याचा अर्थ अपात्र. आणि इलिगल हे तर पटकन तुमच्या लक्षात येईल. लिगल याचा अर्थ कायदेशीर, इलिगल याचा अर्थ बेकायदेशीर. त्यामुळे लक्षात येईल तुमच्या की अक्षर पात्र अपात्र असू शकत नाही, बेकायदेशीर असू शकत नाही, अक्षर वाचनीय असू शकत नाही, वाचनीय असू शकत नाही. त्यामुळे पहिलं ऑप्शन तुमचं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स. त्यातलं पहिलं वाक्य आहे द फ्लॉवर स्मेल स्वीट. दुसरं वाक्य आहे शी लुक्स चार्मिंगली. तर यामध्ये लक्षात ठेवा इथे जे प्रश्न हा जो प्रश्न विचारलेला आहे हा प्रश्न तुमच्या नॉन ॲक्शन वर्ब या कन्सेप्टशी संबंधित आहे. नॉन ॲक्शन वर्ब या कन्सेप्टशी संबंधित आहे. नॉन ॲक्शन वर्ब याचा अर्थ थोडक्यात की ज्या क्रियापदांना शारीरिक कृतीची आवश्यकता लागत नाही, ज्या क्रिया घडतात त्या थोडक्यात त्यामध्ये मेंटल ॲक्टिव्हिटीज असतील, इमोशन्स इंडिकेट करणारी क्रियापदं असतील. त्याचबरोबर वर्ब ऑफ सेन्सेस ही जी क्रियापद आहे ती तुमच्या लक्षात येईल. कोणती आहेत? वर्ब्स ऑफ सेन्सेस आहेत, ज्ञानेंद्रियांशी संबंधित क्रियापदं. मग त्याच्यामध्ये कोणती क्रियापदं येतात? समजा टू फील असेल, टू लुक असेल, टू सी हे क्रियापद आहे, किंवा टू टेस्ट म्हणजे चव असणे, किंवा टू स्मेल म्हणजे गंध असणे. ही जी क्रियापदं आहेत ही क्रियापदं नॉन ॲक्शन वर्ब आहेत. आणि नॉन ॲक्शन वर्ब नंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, नॉन ॲक्शन वर्ब नंतर ॲडजेक्टिव्ह वापरलं जातं. काय वापरलं जातं? ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण वापरलं जातं, ॲडव्हर्ब वापरलं जात नाही. नॉन ॲक्शन वर्ब नंतर ॲडजेक्टिव्ह वापरलं जातं, ॲडव्हर्ब वापरलं जात नाही. त्यामुळे द फ्लॉवर स्मेल स्वीट हे वाक्य बरोबर आहे. फुलाला सुगंध असतो, या ठिकाणी फुलांना सुगंध असतो, दो फ्लॉवर स्मेल स्वीट हे वाक्य बरोबर आहे. पण शी लुक्स चार्मिंगली हे विधान चुकीचं आहे. वाक्य कसं असायला पाहिजे होतं? चार्मिंगली हे काय झालं? ॲडव्हर्ब झालं. चार्मिंगली हे काय आहे? ॲडव्हर्ब आहे. त्या ठिकाणी आपण क्रियापदानंतर ॲडव्हर्ब वापरू शकत नाही. क्रियापदानंतर ॲडव्हर्ब वापरलं जात नाही. कोणत्या? नॉन ॲक्शन वर्ब नंतर, वर्ब ऑफ सेन्सेस नंतर आपण ॲडव्हर्ब वापरत नाही. त्यामुळे हे वाक्य करेक्ट कसं असतं? शी लुक्स चार्मिंग असं लिहिलं असतं तर ते वाक्य बरोबर होतं. त्याच्यामुळे याच्यातलं फक्त करेक्ट सेंटेन्स कोणतं येणार आहे? ए ओनली. पहिलं वाक्य बरोबर असेल. त्याच्यानंतर सर्वांच्या हे लक्षात आलं असेल. फक्त महत्त्वाचा मुद्दा काय लक्षात ठेवाल? नॉन ॲक्शन वर्ब. नॉन ॲक्शन वर्ब म्हणजे नॉन ॲक्शन वर्ब याचा अर्थ थोडक्यात की ज्यामध्ये वर्ब्स इंडिकेटिंग इमोशन्स असतील, इमोशन्स भावना दर्शवणारी जी क्रियापदं आहेत, लव, हेट यासारखी असतील, ॲग्री, डिसॲग्री, बिलीव्ह, डिसबिलीव्ह यासारखी क्रियापदं असतील, नो, अंडरस्टँड किंवा रिकग्नाइज यासारखी क्रियापदं असतील, वर्ब ऑफ सेन्सेस असतील, टू फील, टू लुक, टू सी, टेस्ट, टू स्मेल, किंवा त्याचबरोबर याच्यामध्ये काही जी क्रियापदं आहेत, टू सीम, टू ॲपियर यासारखी जी क्रियापदं आहेत यांना आपण नॉन ॲक्शन वर्ब असं म्हणतो. जर वाक्यामध्ये नॉन ॲक्शन वर्ब असतील तर त्यानंतर विशेषण वापरलं जातं आहे, क्रियाविशेषण वापरायचं नाही. आणि त्यामुळे 2 नंबरचं वाक्य चुकीचं आहे. पुढचा प्रश्न आहे चूज द करेक्ट ऑप्शन. तुमच्या लक्षात येईल की याच्यामध्ये बराच जो प्रश्न उत्तरांचा भाग आहे हा अलीकडे परीक्षेला एरर डिटेक्शनवर प्रश्न विचारले जात आहेत. प्रश्न जे आहेत ते जास्तीत जास्त प्रश्न हे एरर डिटेक्शनवर विचारले जात आहेत. आणि त्यामुळे लक्षात ठेवा इंग्रजी व्याकरणाचा अभ्यास करत असताना व्याकरणातले जे काही नियम आहेत हे नियम आपल्याला समजावून घेणं गरजेचं आहे. त्याच्यावर त्याचप्रमाणे पुढचं वाक्य आहे चूज द करेक्ट सेंटेन्स फ्रॉम द ऑप्शन्स गिवन.
दिलेल्या पर्यायातून तुम्हाला योग्य पर्याय निवडायचा आहे. ही प्रिव्हेंटेड मी टू गो, त्याने मला ही प्रिव्हेंटेड मी टू गो देअर, इथे दोन चुका आहेत. प्रिव्हेंटेड नंतर टू गो वापरला जाणार नाही. देअरचं स्पेलिंग चुकलेलं आहे, तिथे THERE असायला पाहिजे होतं. ही प्रिव्हेंटेड मी गोईंग, इथे सुद्धा डायरेक्ट गोईंग वापरलं जात नाही, त्यामुळे सेकंड सेंटेन्स पण चुकीचं आहे. तर थर्ड सेंटेन्स यातलं बरोबर आहे. प्रिव्हेंट याचा अर्थ टाळणे, प्रतिबंध करणे. त्याने मला त्यापासून परावृत्त केलं. ही प्रिव्हेंट मी फ्रॉम. तर नेहमी लक्षात ठेवा की प्रिव्हेंट नंतर कंपल्सरी तुम्हाला फ्रॉम वापरावं लागतं. आता काही अशी जी शब्द क्रियापद आहेत की त्या क्रियापदानंतर सर्टन प्रिपोजिशन्स वापरलीच जातात, तर ती लिस्ट तुम्हाला या ठिकाणी पाठ करावी लागेल. खरं तर प्रिव्हेंट नंतर आपण फ्रॉम वापरतो आणि फ्रॉम नंतर वर्ब प्लस ING वापरलं जातं. प्रिव्हेंट नंतर फ्रॉम वापरला जाईल आणि फ्रॉम नंतर कंपल्सरी क्रियापदाला ING प्रत्यय लागतो. अशी बरीच क्रियापदं आहेत. म्हणजे उदाहरणार्थ समजा सक्सीड हे क्रियापद आहे, याच्यावर तुम्हाला आयोगाला प्रश्न विचारलेला आहे. सक्सीड नंतर इन येतं, त्यानंतर क्रियापदाला ING प्रत्यय लागतो. किंवा समजा मॅनेज आहे, तर मॅनेज नंतर कंपल्सरी टू येतो, त्यानंतर क्रियापदाचं मूळ रूप वापरलं जातं. किंवा समजा इन्सिस्ट आहे अग्र धरणे, तर इन्सिस्ट नंतर ऑन येतं, त्यानंतर क्रियापदाला कंपल्सरी ING प्रत्यय लागतो. तर अशी काही क्रियापद आहेत की त्याच्यानंतर सर्टन प्रिपोजिशन्स येतात आणि त्यानंतर क्रियापदाचं मूळ रूप किंवा ING वालं रूप येतं. हे जी काही यादी आहे ती तुम्हाला या ठिकाणी पाठ करणं खरं तर अशा प्रश्नांसाठी गरजेचे आहे. प्रिपोजिशन या घटकावरचा हा प्रश्न होता. पुढचा प्रश्न आहे आयडेंटिफाय द सेंटेन्स पंक्च्युएटेड करेक्टली. योग्य विरामचिन्ह असलेलं वाक्य ओळखा. पंक्च्युएशन मार्क्सवर आधारित हा प्रश्न आहे. तसा तुलनेने हा प्रश्न सोपा होता, पण थोडंसं कन्फ्यूज करणारा होता मुलांना. कारण कसं होतं की आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स म्हटलं की त्या प्रश्नाकडे बघण्याचा दृष्टिकोनच आपला बऱ्याचदा चुकीचा होतो. म्हणजे आपलं असं बऱ्याचदा वाटतं की याच्यात काही ना काहीतरी चूक असणार आहे आणि मग आपण वेगवेगळ्या चुका काढत राहतो. तर इथं पहिलं वाक्य आहे आय लाईक पोयम्स, स्टोरीज अँड प्रोज. मला कविता, गोष्टी किंवा गद्य आवडतं, बरोबर. तर याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, पोयम्स, स्टोरीज आणि प्रोज असे जे 3 घटक आहेत, हे 3 घटक या ठिकाणी वेगळे केलेले आहेत. पोयम, स्टोरीज आणि प्रोज. मग 3 घटक असतील तर अर्थातच ते अँडने वेगळे करत असताना अर्थात अँडनेच्या पुढचा आणि मागचा शब्द इथे आपण कधीही कॉमा वापरत नाही, पण त्याच्या पेक्षा एक्स्ट्रा शब्द असतील तर आपल्याला ते कॉमाने वेगळे करावे लागतात. त्यामुळे हे पहिलं वाक्य बरोबर आहे. दुसरं मँगो, ॲपल, डेट, आल्मॉन्ड, वॉलनट, वॉटरमेलन. अर्थातच ही फळांची नावं आहेत, फ्रूट्सची नावं आहेत आणि पुढे ETC लिहिलं आहे. आता लक्षात ठेवा इट्सेट्रा म्हणजे इत्यादी. आता इथे बऱ्याच जणांचं कन्फ्युजन झालं होतं. मराठीमध्ये बऱ्याचदा आपण इत्यादीच्या अगोदर स्वल्पविराम देत नाही, पण इंग्रजीमध्ये मात्र इत्यादीच्या अगोदर स्वल्पविराम दिला जातो. त्यामुळे हेही वाक्य बरोबर आहे. त्याच्यानंतर जर 2 वाक्य आपण परस्पर संबंधाने जोडत असू, म्हणजेच लागोपाठ एकमेकांच्यावर अवलंबून असणारी, आय वोक अप, आय गॉट आउट ऑफ बेड, ह्या ज्या 2 क्रिया आहेत ह्या लागोपाठ घडलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने ह्या ज्या 2 क्रिया आहेत ह्या लागोपाठ घडलेल्या आहेत, दोन्ही वाक्य एकमेकांच्यावर अवलंबून आहेत. अशी 2 वाक्य वेगळी करताना आपण मराठीमध्ये सुद्धा आणि इंग्रजीमध्ये सुद्धा सेमीकोलन वापरतो. काय वापरलं जातं, सेमीकोलन. सेमीकोलन याचा अर्थ अर्धविराम वापरतो आणि तो अर्धविरामच इथे परीक्षकांनी वापरलेला आहे. त्यामुळे हे वाक्यसुद्धा बरोबर आहे. तर अशा पद्धतीने आपण या प्रश्नपत्रिकेमधले अर्थात पहिले 7-8 प्रश्न आपण पाहिलेले आहेत. पुढील प्रश्न आपण पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहणारच आहोत. यामध्ये फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की ओंकार करिअर अकॅडमीच्या माध्यमातून या सर्व घटकांच्यावर अतिशय विस्तृत असं स्पष्टीकरण केलं जातं. ओंकार करिअर अकॅडमीची डिपार्टमेंटल PSIची नवीन बॅच 23 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये क्लासच्या ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंक दिली जाईल. त्या लिंकवर जाऊन तुम्ही क्लिक करू शकता. आपल्या ऑनलाईन बॅचेस आहेत त्या डिपार्टमेंटल PSIसाठी आहेत, स्पेशली इंग्लिशसाठी आहेत, स्पेशल मराठी व्याकरणासाठी आहेत. त्याचबरोबर आपल्याकडे ऑनलाईन टेस्ट सिरीज आहे डिपार्टमेंटल PSIसाठी. इंग्रजी विषयाचे जे आत्तापर्यंतचे आयोगाचे पेपर आहेत हे सर्व प्रश्नपत्रिका विश्लेषणासहित सोडवून दिलेले असाही आपला एक कोर्स आहे. तोही तुम्ही त्याचाही उपयोग करून घेऊ शकता की या कोर्समध्ये आपण तुमच्या 98 पासून
अगदी 2017पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका सोडवून देणार आहोत. अतिशय विस्तृत अशा स्पष्टीकरणासह सोडवून देणार आहोत. तर ती प्रश्नपत्रिका, त्याची उत्तरपत्रिका आणि त्याच्या विश्लेषणाचा व्हिडिओ असा एक आपला कोर्स असणार आहे. त्याचाही तुम्ही फायदा करून घेऊ शकता. कारण साहजिकच कोणत्याही परीक्षेची तयारी करायची असेल तर सुरुवातीला त्याच्या जुन्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास हा क्रमप्राप्त ठरतो. त्यामुळे तुमच्यापैकी जे विद्यार्थी नवीन आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी पहिले 1-2 महिने तुम्ही ह्या जुन्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास केलात तर पुढे तुमच्या अभ्यासाला योग्य दिशा प्राप्त होण्यासाठी नक्कीच मदत होईल. त्याचबरोबर आपल्या डिपार्टमेंटल PSIसाठी नवीन बॅचेससुद्धा सुरू होत आहेत 23 नोव्हेंबरपासून. ह्या ज्या आपल्या बॅचेस आहेत त्याचं खूप वेगळेपण आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. या बॅचेस ज्या आहेत या लाईव्ह स्वरूपात असतात. ऑनलाईन बॅचेस असल्या तरी तुमचे लेक्चर रोज साधारणपणे 3 ते 3.5 तास रोज लाईव्ह लेक्चर्स होतात. त्याच्यानंतर त्या लेक्चर्सचे व्हिडिओ तुम्हाला वर्षभर अभ्यासासाठी उपलब्ध असणार आहेत. म्हणजेच लाईव्ह लेक्चरमध्ये साहजिकच लक्षात ठेवा, एज्युकेशन इज अन इंटरॅक्शन. शिक्षण हे अर्थातच तुमच्या माझ्या कम्युनिकेशनवर अवलंबून आहे. आणि त्यामुळे साहजिकच जर समजा तुम्हाला अभ्यास परिपूर्ण करायचा असेल तर तुमच्या शंकांचं निरसन होणं अतिशय गरजेचं आहे. आणि त्यासाठी लाईव्ह लेक्चर अतिशय महत्त्वाचे आहेत. त्यामुळे आपल्याकडे लाईव्ह लेक्चर होतात. रोज 3 ते 3.5 तास लाईव्ह लेक्चर असतं. त्याच्यानंतर ते सगळे व्हिडिओज तुम्हाला वर्षभर अभ्यासाला मिळतात. दुसरं महत्त्वाचं म्हणजे आपल्या असाइनमेंट आणि ऑनलाईन टेस्ट ज्या आहेत, म्हणजे प्रत्येक टॉपिकवर तुम्हाला असाइनमेंट दिली जाते. ते असाइनमेंट सोडवल्यानंतर तुम्हाला त्याची ऑनलाईन टेस्ट दिली जाते. ऑनलाईन टेस्ट आपण विद्यार्थ्यांच्याकडून प्रत्येक टॉपिकच्या एक साधारणपणे 3-3 वेळा सोडवून घेतो. त्यामुळे प्रत्येक टॉपिकमध्ये परफेक्शन येतं. म्हणजे अगोदरच्या आपल्या 2 ऑनलाईन बॅचेस चालू आहेत त्यांचा खूप अतिशय सकारात्मक असा आपल्याला फीडबॅक आलेला आहे. मुलांच्या मार्क्समध्ये सुद्धा दिवसेंदिवस खूप चांगली वाढ होत आहे. अलीकडे मुलांचे स्कोअर अगदी आउट ऑफ जात आहेत. तर तुम्ही या सगळ्या कोर्सेसचा नक्कीच फायदा करून घेऊ शकता. 23 नोव्हेंबरपासून आपल्या बॅचेस सुरू होत आहेत. तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर जाऊन तुम्ही ॲप डाउनलोड करा. अधिक काही माहिती हवी असेल तर माझा जो मोबाईल नंबर आहे 9870480875 या दूरध्वनीवर तुम्ही संपर्क साधू शकता. दुसरा एक नंबर आहे 8070903232. यापैकी कोणत्याही एका क्रमांकावर फोन करून तुम्ही सविस्तर माहिती विचारू शकता. सर्वांना पुढील परीक्षांसाठी शुभेच्छा. धन्यवाद.